So microorganisms that develop antimicrobial resistance are also called as option A superbugs, option B villain, option C superbacteria, option D champion. ओके ए आन्सर आलेला आहे ए ए ए ए यस सगळ्यांनीच ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. माझं पण आन्सर तोच आहे ऑप्शन ए सुपरबग्स. ओके तर जे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे जे बॅक्टेरिया रेजिस्टंट होऊन जातात, जे बॅक्टेरिया अँटीबॉडीजला किंवा अँटीमायक्रोबियल एजंट्सला रेजिस्टंट होतात तर त्यांना सुपरबग्स असं सुद्धा म्हटलं जातं. ओके सो ऑप्शन ए सिलेक्ट करूया इथे. सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग is not a macrolide antibiotic. So classification of antibiotic वरती हा क्वेश्चन आहे. Classification of antibiotics. So option A erythromycin, option B spiramycin, option C azithromycin, option D vancomycin. Yes. आन्सर माहित नसेल तर एन टाइप करू शकता तुम्ही. What do you think? एकही आन्सर आलेला नाहीये. एक आन्सर डी आलेला आहे प्रज्वल. ओके प्रज्वल. एक आन्सर एन आलेला आहे अक्षयचा. ओके दुसरा पण एन आलेला आहे. त्याने एक आन्सर सी आलेला आहे, डी आलेला आहे, एन आलेला आहे. सो इथे मेजॉरिटी आन्सर एन आहे. ठीक आहे तर बघा इथे माझा जर तुम्ही विचाराल माझा आन्सर असेल ऑप्शन डी वॅन्कोमायसिन. ओके इरिथ्रोमायसिन, स्पिरामायसिन, एझिथ्रोमायसिन हे सगळे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स आहेत. आणि व्हॅन्कोमायसिन जो आहे हा ग्लायकोपेप्टाइड अँटीबायोटिक आहे. कोणता? ग्लायकोपेप्टाइड. ओके व्हॅन्कोमायसिन इज अ ग्लायकोपेप्टाइड अँटीबायोटिक. इट इज नॉट मॅक्रोलाइड अँटीबायोटिक. ठीक आहे. इरिथ्रोमायसिन मॅक्रोलाइड आहे, स्पिरामायसिन मॅक्रोलाइड आहे, एझिथ्रोमायसिन मॅक्रोलाइड आहे, पण व्हॅन्कोमायसिन हा ग्लायकोपेप्टाइड आहे. ग्लायकोपेप्टाइड अँटीबायोटिक आहे तो. तर याच्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक्स माहित असणं आवश्यक आहे. ओके सो इथे व्हॅन्कोमायसिन आपण सिलेक्ट करूया. हे जे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक आहेत यांचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे सांगू शकाल का? व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ मॅक्रोलाइड अँटीबायोटिक? प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतात, राईट. सो रायबोसोमल सबयुनिट 50S रायबोसोमल सबयुनिटला ते इनिबिट करतात आणि प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतात. यस प्रज्वल यू आर राईट. 50S रायबोसोमल सबयुनिटला इनिबिट करून प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतात. ओके तर इथे आपण मॅक्रोलाइड अँटीबायोटिक कोणता नाहीये त्या व्हॅन्कोमायसिन. सो ऑप्शन डी आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. नाउ सेव्ह अँड नेक्स्ट. देन